नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपण 18वा धडा या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय हे धड्याचं नाव आहे. यामधील आज आपण 18.1 पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करायला विसरायचं नाही. ठीक आहे. पायथागोरस प्रमेय धड्याचं नाव आहे पायथागोरस प्रमेय आणि यामधील 18.1 मधील पहिलं गणित या ठिकाणी पाहत आहोत आपण. या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये आपल्याला सांगितले ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल या त्रिकोणाची उंची आपल्याला किती आहे असं विचारले. ओके. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा असतात सारख्या, तर आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला उंची विचारली, म्हणजे उंची म्हणजे ही उंची असणार याची. ओके. आता इथं जर उंची आपण ही घेतली तर या ठिकाणी 90 अंशाचा कोण तयार होतो. तर आता याला जर नाव दिलं आपण ए बी आणि सी, तर या ठिकाणी इथं एखादं नाव देऊया डी समजा. तर इथं 90 अंशाचा कोण, याची बाजू किती आहे 12, मग ही 12 असेल, ही 12 असेल आणि ही टोटल पण 12 असणार आहे. पण ही आणि ही बाजू कशी असणार आहे सेम, कारण ही येईल 6 मग. बरोबर, ही मध्यक असल्यामुळे. तर आता ही एक बाजू आपल्याला माहिती आहे, कर्ण माहिती आहे, मग आपल्याला ही बाजू या ठिकाणी काढता येत असते पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर त्याचं सूत्र काय आहे मग पहा. ए बी हा कर्ण आहे, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हे या ठिकाणी आपलं सूत्र असणार आहे. तर आता ए बी किती आहे 12चा वर्ग बरोबर बी सी आहे 6चा वर्ग अधिक आपल्याला एडी काढायचा आहे, म्हणजे आपण एक्स वर्ग घेऊ, एक्स घेऊ, एडी म्हणजे एक्स. आता हे 6चा वर्ग या ठिकाणी 36 होईल, इथे एक्स स्क्वेअर राहील आणि इथे येईल 144. ओके. या अधिकच्या इकडं वजा, म्हणजे एक्स वर्ग बरोबर 144 वजा 36 होईल. 144 मधून 36 जर या ठिकाणी आपण मायनस केले तर या ठिकाणी 108 हे आपलं उत्तर राहणार आहे. ओके. आता 108 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळत नाही, पण हे वर्ग आहे, मग याचं वर्गमूळ येत नाहीये. याचे काय करायचे 108चे अवयव आपण करून घ्यायचे. तर लक्षात घ्या 108चे अवयव मी तुम्हाला सांगतोय. 2 ने भाग जातो 2 पंचे 10, 2 चौक 8, परत 2 ने जातो 2 दोन्ही 4, 2 साती 14, 3 ने जाईल 3 9 27, परत 3 ने जाईल 3 त्रिक 9 आणि परत 3 ने जाईल 1. ओके. आता इथं 2च्या 2 2 म्हणजे एक जोडी, ही एक जोडी आणि हे स्पेशल 3 आहेत. आता याला लिहू कसं शकतो, त्याला वर्गमुळात द्यायचं आणि सगळ्या लिहायचं 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. ओके. आता या दोघांची एक जोडी आहे, म्हणजे ही या ठिकाणी वर्गमूळाच्या बाहेर, म्हणजे याला असं लिहितात 2. त्यानंतर या दोघांची जोडी आहे म्हणून इथं 3 आणि वर्गमूळात शिल्लक काय राहिले फक्त 3. 3 दोन्ही किती झाले 6, म्हणजेच 6 वर्गमुळात 3 हे असं आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे. आणि दिलेली बाजू जी आहे सेंटीमीटर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. तर ती असणार आहे आपली उंची. काय असणार आहे उंची. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आपल्याला या ठिकाणी सेमी आहे, तर त्या त्याची परिमिती काढायची. पहा आता चौरसाची परिमिती, चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू कशा असतात सारख्या. हा जर चौरस आपण या ठिकाणी काढला तर याचा जर कर्ण घेतला आपण, समजा या ठिकाणी हा कर्ण घेतला याचा. ओके. त्याची आपल्याला 8 वर्गमुळात 2 ही लांबी दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा इथं 90 अंशाचा कोण होईल, मग या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय म्हणजे ही आणि ही बाजू कशी असणार सारखी, म्हणजे ही एक्स घेतली तर ही पण एक्स येईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर आपण काय म्हणणार, त्याला नाव जर दिलं ए बी सी आणि डी, तर काय म्हणणार ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. हे सूत्र आहे. ए सी म्हणजे काय, इथे येईल 8 वर्गमुळात 2 आणि यांचा काय असणार आहे वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं. ए बी म्हणजे या ठिकाणी ए बी इथे काय आहे एक्स, म्हणजे एक्स चा वर्ग अधिक बी सी पण काय आहे एक्स चा वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं. हे एक आणि एक म्हणजे इथे झाला 2x चा वर्ग आणि या ठिकाणी पहा हे 2 वर्ग आहेत आणि हे वर्गमूळ या ठिकाणी काय होत असते
कॅन्सल होते, म्हणजेच 8चा वर्ग किती आला, 8 या 64 आणि या ठिकाणी गुणिले 2. ओके, आता हे 2 गुणाकारात आहेत, एकदा कशात आले, भागाकारात. 64 गुणिले 2 भागिले 2 बरोबर येणार आहे x चा वर्ग. हे पहा 2 2 इथं कॅन्सल झाले, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी 64 हे 8चा वर्ग आहे आणि याचं वर्गमूळ निघाले x, म्हणजे x ची किंमत किती आलेली आपलं, 8 आलेली. म्हणजे ही बाजू 8 असेल, ही बाजू 8 असेल, ही पण 8 असेल, ही पण 8 असेल. आणि आपल्याला विचारलं परिमिती. मग आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ओके, 4 जशास तशी बाजू आलेली आपली 8, 8 चौन 32. तर याचं परिमिती किती आलेली आहे, 32 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर लक्षात घ्या, आता प्रश्न तिसरा सुरू आहे आपला. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा काटकोन आहे. जर एसी आपल्याला 20 एकक दिलाय आणि एबी 12 एकक, तर बाजू बीसी आपल्याला लांबी काढायची. तर आता समजा इथं आपण या ठिकाणी हा त्रिकोण काढला. ओके, आता हा आहे ए बी आणि सी त्रिकोण. तर या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला, एसी दिलाय 20, म्हणजे एसी म्हणजे हा तिथे 20 ठेवूया, आणि ए बी किती दिलाय 12. ओके, तर ए बी कुठं आहे, तर हा आहे 12. आपल्याला काढायची बी बाजू, म्हणजे इथे एक्स घेऊया. ओके, तर आता लक्षात घ्या पायथागोरसचा प्रमेय, कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किंवा आपण AC चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा असं पण लिहू शकतो. कर्ण किती आहे आता, 20 चा इथं वर्ग येईल बरोबर, या ठिकाणी येईल 12 चा वर्ग अधिक दुसरी बाजू x घेऊया. आता इथं 20 चा वर्ग किती आहे, 400 बरोबर 12 चा 144 अधिक x चा या ठिकाणी वर्ग. ओके, अधिकच्या इकडं वजा होतील, x चा वर्ग बरोबर 400 वजा 144. तर पहा 400 मधून 144 आपल्याला जर काढले, 10 मधून 4 गेले इथं 6 राहतील, 9 मधून 4 गेले या ठिकाणी 5 राहतील, आणि 3 मधून 1 गेला 2 राहतील. तर 256 काय आले आपलं, 256. आता या दोन्ही बाजूचं काय काढायचं, वर्गमूळ. काय काढायचं, वर्गमूळ. तर x चा वर्ग म्हणजे x राहील वर्गमूळ, आणि 256 कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 16चा. ओके, म्हणजेच आपली ही बाजू किती आलेली, 16. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे. लक्षात येते, सर्व प्रश्न सोपे आहेत, फक्त थोडस वाचा आणि व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 4, एक समभुज चौकोनाचा एक कर्ण 6 सेमी व दुसरा कर्ण 8 सेमी असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती. लक्षात घ्या, समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या बाजू सर्व कशा असतात, सारख्या. समभुज चौकोन जर आपण एक काढला या ठिकाणी असा, ओके, आणि हे एक कर्ण आणि हा दुसरा कर्ण असा जर काढला आपण, तर आता लक्षात घ्या इथं या ठिकाणी काटकोन होईल, इथं सर्व एक काटकोन या ठिकाणी काटकोन होत असतो. म्हणजे आता याला जर आपण या ठिकाणी काय दिलं आपल्याला, एक कर्ण 6 दिलाय, म्हणजे हा टोटल जर 6 असेल तर हा 3 असेल, हा 3 असेल. हा जर 8 असेल तर हा पण 8 असेल इथं, आणि हा पण 8 असेल. ओके, म्हणजे 8 म्हणजे टोटल 8 असेल तर हे 4 4 होईल, आणि हे टोटल 6 असेल तर हे 3 3 होईल. म्हणजे हे 4 होईल, हे 4 होईल, हे 3 होईल, हे 3 असं करूयात. ओके, आता इथं जर काटकोन झाला तर या ठिकाणी पहा हा एवढा काय होत असतो, काटकोन त्रिकोण होतो. बरोबर आहे, आपल्याला हा कर्ण काढता येईल, म्हणजे कर्ण म्हणजे ह्याची एक बाजू निघेल. याला जर नाव दिलं आपण, समजा ए बी आणि इथं सी देतो मी मध्यभागी. ओके, तर काय होईल, ए बी चा वर्ग बरोबर BC चा वर्ग अधिक AC चा वर्ग. ओके, आता AB आपल्याला माहिती नाही हा, तर जशाच तसं x घेऊया, इथे x चा वर्ग बरोबर BC किती आहे, 4 चा वर्ग अधिक AC किती आहे, 3 चा वर्ग. 4 चा वर्ग किती, 16, 3 चा 9,
16 आणि हे 25 म्हणजे झाला AB स्क्वेअर 25 आला. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर येईल इथं AB बरोबर 5. किती येईल 5. आणि लक्षात घ्या ही जर बाजू या ठिकाणी 5 आली तर आता या आकृतीची आपल्याला काय काढायची परिमिती. म्हणजे आपण या ठिकाणी याची परिमिती काढताना चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू हे आपलं सूत्र आहे. 4 गुणिले बाजू आलेली 5 4 पंचे 20 आणि या ठिकाणी 20 सेंटीमीटर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. लक्षात येते का? तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. इथं त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन ABC 90 अंश या ठिकाणी 90 अंशाचं माप आहे. इथे दिलंय BM लंब AC म्हणजेच या ठिकाणी BM हा AC ला या ठिकाणी लंब आहे. तर AB बरोबर 18 दिले आणि BC 24 दिले. तर आपल्याला BM काढायचे म्हणजे हे मधलं अंतर काढायचे आपल्याला. तर लक्षात घ्या हा जर त्रिकोण लक्षात घेतला आपण तर आपल्याला या ठिकाणी A B आणि C या आकृतीचं क्षेत्रफळ काढता येईल. आपण असं म्हणू शकतो त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. काय गुणिले 1/2 B गुणिले H. आता 1/2 B किती आहे या ठिकाणी बेस इथं 24 आहे. मग इथे 24 ठेवूया आणि हाईट किती आहे तर हाईट ही घेऊया 18. याची जर काटाकाटी केली तर बे एक बे दोन्ही 4 18 गुणिले 12 त्यांचा गुणाकार केला तर 216 येतो. किती येतो 216. हा A B आणि C चं हे क्षेत्रफळ निघलं टोटल. ओके. तर आपल्याला विचारलाय BM. काय विचारलेलं आहे BM. इथपर्यंत या ठिकाणी आपल्याला ABC चं पूर्ण क्षेत्रफळ निघलेलं आहे. ओके. आता जर हे 90 अंशाचा कोन जर आपण गृहीत धरला तर A B आणि C हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे आपल्याला AC चं माप काढता येईल. AC चं तर कसं काढता येईल तर पायथागोरसचा प्रमेय वापरून. ओके. तिथं आपण म्हणूया पायथागोरस प्रमेय. पायथागोरस प्रमेय. तर काय पायथागोरसचा प्रमेय AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC माहित नाही BC किती आहे 24 चा वर्ग करायचा इथे अधिक 18 चा वर्ग. ठीक आहे. आता 24 चा वर्ग या ठिकाणी 576 अधिक 18 चा वर्ग 324 या दोघांची करायची बेरीज. 5 6 4 10 0 हातचा येईल 7 9 1 10 0 परत हातचा 1 येईल 5 3 8 1 9 900. AC चा वर्ग बरोबर 900. मग दोन्ही बाजूचं काय काढायचं वर्गमूळ. तर AC निघाल इथं आणि हे वर्ग आहे 30 चा म्हणजे AC किती आला आपला 30 आला. इथपर्यंत लक्षात आला आता. ओके. तर आता हा जर AC आपण जर पाया घेतला बेस घेतला काय घेतला पाया घेतला इथं लिहूया. AC काय करायचं आपल्याला बेस घ्यायचा आहे. तर आपण AC जर बेस घेतला हा तर काय होईल मग एरिया जर आता पहिले आपण बेस काय घेतला होता इथं एरिया काढताना सुरुवातीला बेस घेतला होता हा. आता आपण बेस हा घेऊया. ओके. मग हा जर बेस झाला तर उंची कोणती होणार आहे या ठिकाणी उंची कोणती होणार आहे तर उंची कोणती होणार आहे तर BM होणार आहे किंवा MB म्हणू शकतो. तर आपल्याला हीच काढायची. मग आता इथं लिहूया आपण काय घेऊया बेस किती घेतला आपण हा घेतला AC. मग परत म्हणूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची हाईट. आता 1/2 जशाला तसं आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ पूर्ण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे किती आहे 216. इकडं ठेवूया. तिथपर्यंत लक्षात आलं. तर आता बेस किती घेतला आपण तुम्हाला सांगितलं मी AC घ्यायचा आहे. मग AC किती आहे आपला 30. इथं लिहूया 30 आणि हाईट आपल्याला काढायची. हाईट म्हणजेच ही काढायची. तर आता बघा बे होईल बे 1 बे 5 10 15 राहील 15 1 15 H
म्हणजेच 216 बरोबर 15 गुणिले h. आता ही 15 गुणाकारातली भागाकारात h बरोबर 216 भागिले 15. 15 एक 15, 15 एक 15 होईल. यातून 15 जर गेले तर 6 उरतात. 15 चौक 60 होईल. परत 6 उरतात. दशांश घेतलं 0 आला. 15 चौक 60. 14.4 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. 14.4 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. आता बघा, ही हाईट आहे, हा बेस आहे, म्हणून पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं. किती आलं? 216. त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू माहिती आहे, म्हणजे कर्ण आपण एसीचं माप काढलं तर ते निघलं आपलं 30. आणि मग एसी हा जर आपण या ठिकाणी बेस धरला तर हाईट काय होती? बी एम किंवा एम बी होते. तर ही हाईट या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काढू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 6वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत बाजू एडी ची आपल्याला लांबी किती आहे असं विचारलंय. फक्त आपल्याला एडी ही लांबी काढायची. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, आपल्याला हे माप माहिती आहे, हे माहिती आहे, हा 90 अंशाचा आहे. मग हा कर्ण आपल्याला ए सी काढता येईल. मग ए सी जो येणार आहे तोच काय येणार आहे? सीडी पण येणार आहे, कारण हे दोन्ही कसे आहेत? सारखे आहे. आपण काय करूया मग, या ठिकाणी लिहूया पायथागोरसच्या प्रमेयानुसार. प्रमेयानुसार काय येईल मग? ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ए सी किती आहे या ठिकाणी आपल्याला काढायचा माहित नाही, म्हणजे आपण एक्स घेऊया. एक्स स्क्वेअर बरोबर ए बी किती आहे? 4 चा वर्ग अधिक या ठिकाणी 4 चा वर्ग. 5 16 होईल. 16 अधिक इथं 16, 16 आणि 16 किती झाले? 32. हा झाला ए सी चा वर्ग. आता दोन्ही बाजूच्या या ठिकाणी वर्गमूळ जर काढलं तर इथे होईल फक्त ए सी आणि या ठिकाणी वर्गमुळात जातील 32. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता हे जर असेल या ठिकाणी वर्गमुळात 32, तर ही पण बाजू वर्गमुळात किती असणार आहे? 32. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता आपल्याला काय काढायचं आहे? ए आणि डी काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, हे कशामुळे सेम आले लक्षात आलं ना तुम्हाला? कारण ए सी आणि सी डी हे काय आहेत? एकरूप आहेत किंवा समांतर आहेत, असं आपण या ठिकाणी हे आणि हे या ठिकाणी दाखवलेले आपल्याला. आता सी डी झाला. मग आता काय करणार आपण? इथं 90 अंशाचा कोण आहे, बरोबर आहे. मग आता हे ए डी काय झाला? कर्ण झाला. मग परत एकदा पायथागोरसच्या प्रमेयानुसार याचं उत्तर काढू शकतो आपण. काय म्हणणार आता आपण? ए डी चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग अधिक सी डी चा वर्ग. आता आपल्याला ए सी आणि सी डी माहिती आहेत, किती आहेत? वर्गमुळात 32 आणि याचा वर्ग अधिक इथं पण वर्गमुळात 32 याचा वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं? आता पहा, हा वर्ग आणि हे वर्गमूळ कट झालं. मग इथं राहिलं 32 अधिक 32. किती राहिलं? 32 अधिक 32. 32 आणि 32 किती झाले? 64. आणि हे आलं आपलं एडी चा वर्ग 64 आला. फक्त आपल्याला एडी काढायचा, म्हणजे दोन्ही बाजूचं काय करा? वर्गमूळ काढा. आता इथं येईल एडी फक्त, आणि इथे येईल कितीचा वर्ग? 8 चा. म्हणजे एडी किती आले आपला? 8 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये पुढे काही आयताच्या लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे? तर आता लक्षात घ्या, एक एक ऑप्शन आपल्याला चेक करावं लागणार आहे. तर आपण समजा हा जर आयत काढला तर याचा कर्ण असतो हा, किंवा इकडून पण काढता येतो, काय अडचण नाही. तर आता आपल्याला एक एक ऑप्शन या ठिकाणी घेऊन चेक करावं लागणार आहे. तर आपण जर पहिला एक ऑप्शन चेक करून दाखवतो तुम्हाला मी. तर पहिलं काय होईल मग? आता या ठिकाणी समजा हा आयत काढला आपण इथे. आता पहिलं ऑप्शन आपण चेक करत आहोत. हा, तर हे घेतलं 15, हे असेल 9. तर आपल्याला आता काय काढायचं आहे? कर्ण, म्हणजे हा काढायचा आहे. काय? कर्ण वर्ग, ह्याला x जर घेतला आपण समजा इथं, तर इथं म्हणून x चा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग.
तर 9चा वर्ग 81, 15चा वर्ग 225. दोघांची जर बेरीज केली तर 8 आणि 2 10, 0 8चा 306 येते. म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे कर्ण किती आला 306. आणि लक्षात घ्या इथं काय दिलेलं आहे आपल्याला, आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा पाहिजे. तर हे याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी आपला कॅन्सल होणार आहे. असं एक एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागणार आहे. आता ह्याचं बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करा. मी आता तुम्हाला उत्तर सांगतो कसं येते. तर आता पहा मी ऑप्शन 4 घेऊन दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. आता तर पहा या ठिकाणी लांबी किती आहे या ठिकाणी 24, इथे 24 लिहितो मी, आणि ही आहे 7. या ठिकाणी कर्ण माहित नाही, एक्स घेऊया, किंवा मग याला जर नाव दिलं ए बी सी आणि डी तर सोपं जाते आणखीन. आता काय होईल, एसीचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. आता एसी काढायचा आपल्याला, ए बी किती आहे 7, इथं लिहूया 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 7चा वर्ग आपल्याला पाठ असणं, सर्व वर्ग पाठ असणं आवश्यक आहे आपल्याला. 24चा वर्ग किती येणार आहे 576. दोघांची करूया बेरीज, 9 आणि 6 1505 येईल, हातचा येईल 1. 4 हे 8 1202 हातचा 1, इथे येईल 6 625. एसी स्क्वेअर किती आला 625. दोन्ही बाजूचं काय काढायचं वर्गमूळ. आता एसी स्क्वेअरचं वर्गमूळ एसी, आणि हा कितीचा वर्ग आहे तर 25चा, म्हणजे इथं 5. मग एसी किती आला आपला हा 25 आला. आता लक्षात घ्या लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे कर्ण, मग लांबी किती इथं 24, कर्ण किती आला 25, 1 ने मोठा आला का आला. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, तर बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करून घ्यायचं. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या बाजूस दिलेल्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB एकरूप बाजू CD, AM लंब DC, त्यानंतर BN लंब DC आहे. तर AB आपल्याला दिलेला आहे, AB दिलेला आहे. आता त्यानंतर BC दिलेला आहे, NC दिलेला आहे, AD दिलेला आहे. तर आपल्याला DC काढायचा आहे. म्हणजे आता लक्षात घ्या D आणि C काढायचं आपल्याला. आता हे गणित, हे पूर्ण जी माहिती आहे या आकृतीमध्ये त्या किमती लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला काढायचं आहे काय फक्त फायनली D आणि C. लक्षात ठेवायचं आपल्याला DC जर काढायचं असेल DC, तर आपल्याला DM अधिक MN अधिक NC या तिघांची बेरीज केली तर DC निघाल आपला. इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे आपल्या. आता आपण काय करूया, हा मधला जो आहे तो आहे आयत, म्हणजे हा जर 20 असेल तर ही पण या ठिकाणी काय असणार आहे 20. इथपर्यंत लक्षात घ्या. आता आपल्याला N आणि C इथं 5 दिलाय आणि हा दिलेला आहे B आणि C 13. तर इथं काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे आपल्याला ही जर बाजू काढायची असेल तर आपण अशी काढू शकतो, BC चा वर्ग बरोबर BN चा वर्ग अधिक NC चा वर्ग, कारण हे पायथागोरसचा प्रमेय वापरून. आता BC आपल्याला या ठिकाणी 13चा वर्ग, या ठिकाणी BN किती आहे माहित नाही, म्हणजे x वर्ग घेऊया, अधिक NC चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग करूया, बरोबर x वर्ग अधिक 25 आणि 13चा वर्ग सर्वांना या ठिकाणी पाठ असणं आवश्यक आहे 169. आता एक्स स्क्वेअर बरोबर 169 वजा 25 होईल, अधिकचे वजामध्ये जातील. तर एक्स वर्ग बरोबर किती आलं 144, आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर 12 आलं. किती आलं 12. आता एक्स म्हणजे BC किती आला हा आला 12. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता हा जर 12 असेल तर हा पण इकडला किती असणार आहे 12 असणार आहे. इथपर्यंत समजलं का, कारण BN आणि AM कसे आहेत सारखे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात हे लक्षात घ्या. आता आपल्याला हा जर इकडला त्रिकोण घेतला आपण ADM, तर हा इथं काटकोन आहे बरोबर आहे. मग आता इथं म्हणून AD चा
AD चा वर्ग बरोबर DM चा वर्ग अधिक AM चा वर्ग. आता इथं होईल 15 चा वर्ग बरोबर DM माहित नाही म्हणून x घेऊया आणि याचा येईल 12 चा वर्ग. लक्षात घ्या x वर्ग अधिक 144 आणि 15 चा वर्ग 225. x वर्ग बरोबर 225 वजा 144 जर केले यांची वजाबाकी आपण 125 मधून 5 मधून 4 गेले 1 राहील 2 मधून 12 मधून 4 गेले या ठिकाणी तर जातील 8 आणि इथे 0 म्हणजे 81. दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी 9 येईल. ओके तर आता 9 हा काय निघला आपला DM हा निघला 9. त्याच्यानंतर MN किती आला 20 आणि NC आपल्याला माहिती आहे 5 आणि आपल्याला विचारलंय काय गणितामध्ये तर DC म्हणजे इथून इथपर्यंत तर 9 20 आणि 5 यांची काय करायची इथं लक्षात घ्या DM किती आहे 9 20 आणि 5 या सगळ्यांची बेरीज केली की आपलं उत्तर येऊन जाणार आहे. हे पहा 9 आणि 20 29 आणि हे 5 या ठिकाणी 34 ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके समजलंय. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 9 पुढील त्रिकुटापैकी किती पायथागोरसची त्रिकुटे आहेत. लक्षात घ्या पायथागोरसचं त्रिकुट म्हणजे काय नेमकं तर लक्षात घ्यायचं जी सगळ्यात मोठी बाजू असते तिचा वर्ग म्हणजे उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीजे इतका असेल तर ते पायथागोरसचं त्रिकुट असते. आता मी तुम्हाला या ठिकाणी यामध्ये किती पायथागोरसचे त्रिकुट आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. मी तुम्हाला एक काढून देतो अगोदर. ओके आता पहिले हे आहे का आपण चेक करायचं. मग याच्या सर्वात मोठी बाजू कोणती आहे या ठिकाणी 17. मग 17चा वर्ग बरोबर काय येणार आहे 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 17चा वर्ग 289. ओके त्यानंतर 15चा वर्ग 225 8चा वर्ग 64. सर्व वर्ग आपल्याला पाठ असणं गरजेचे. दोघांची बेरीज केली तर 6 आणि 5 आणि हे 4 9 होतील 8 होतील आणि 2 ला 2 राहतील. हा 289 इकडे 289 म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. तर असं या 4 जोड्यामध्ये पायथागोरसचे किती त्रिकुट आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये करायचं. का मी उत्तर सांगू तुम्ही सांगा की या तिन्हीपैकी आणखीन कुठलं पायथागोरसचं त्रिकुट आहे. तर याचं उत्तर मी सांगितल्यानंतर तुम्ही कमेंट काय करायचं की पायथागोरसचे किती त्रिकुट आहेत एवढंच कमेंट करायचं. लक्षात आलं. चला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर हे एक त्रिकुट आहे आणि अजून कुठलं आहे ते तुम्ही कमेंट करा. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 10 सुरू आहे आपला. याच्यामध्ये विचारलंय एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 30 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर त्या खांबाची आपल्याला उंची विचारली आहे. तर समजा हा खांब आहे आपला लक्षात घ्या हा काय खांब आहे आणि या खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेले 30 मीटर लांबीच्या शिडीचे टोक. आता ह्या इथून एक शिडी सोडली अशी समजायची इकडं तर ह्या शिडीचं माप आहे 30 मीटर. ओके किती आहे 30 मीटर. आता ह्याचं जमिनीला टोक टेकलेले. ओके आणि आता काय विचारलंय आपल्याला खांबापासून 24 मीटर अंतरावर जमिनीवर टेकले. मग इतकं जे अंतर आहे हे दिलेले आपल्याला 24 मीटर. ओके आणि हा आहे काटकोन त्रिकोण. आता ही आपल्याला बाजू काढायची म्हणजे हिला आपण x जर घेतलं तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेयानुसार सोडवायचे. काय येईल कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ओके तर आता या ठिकाणी कर्ण काय आहे 30 चा वर्ग. या ठिकाणी पहिली बाजू समजा जर आपण x घेतली तर दुसरी बाजू येईल 24 चा वर्ग. ओके तर सांगा या ठिकाणी 30 चा वर्ग किती आला 900 x चा वर्ग अधिक 24 चा वर्ग काय असेल 576. ओके आणि हे 576 अधिकचे या ठिकाणी वजा होतील म्हणजे x बरोबर 900 वजा 576. आता 900 मधून जर 576 या ठिकाणी वजा केले तर ते उत्तर येईल 324. हा असेल x चा वर्ग.
काय असेल x चा वर्ग. तर आता वर्गमूळ जर दोन्ही बाजूचं काढलं आपण तर 324 कशाचा वर्ग आहे तर x बरोबर 18चा वर्ग आहे. म्हणजेच ही बाजू या ठिकाणी किती आलेली आहे 18 आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा शेवटचा प्रश्न आहे. जर तुमच्या इथं कोणी जर नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट त्यानंतर पेड टेस्ट रेकॉर्डेड बॅच भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आणि NMS ची जर तयारी करत असाल तुम्ही तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील वर्षी NMS चा पूर्ण सिलेबस या चॅनलवर उपलब्ध होईल. ओके, आणि NMS च्या टेस्ट सिरीज देखील या ठिकाणी आपल्या नवोदय मिशन ॲपमध्ये उपलब्ध आहेत. चला आता वेळ न घालवता शेवटचा प्रश्न आपण सोडवूया. तर आता इथं लक्षात घ्या, आपल्याला जर ABC हा जर मोठा विचार केला तर आपल्याला BD ची लांबी काढता येईल. कसं? कारण पायथागोरसचा प्रमेय वापरून. आपण विचारलंय काय इथं आपल्याला तर CD, आपल्याला काय विचारलंय C आणि D म्हणजे इतकीच लांबी विचारली आहे. तर आपण टोटल काढून घ्या, हा मोठा आहे ABC. तर काय होईल या ठिकाणी मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार AD हा काय होईल कर्ण होईल. मग इथं लिहूया AD चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BD चा वर्ग होईल. AD आहे 15चा वर्ग, हा आहे 12चा वर्ग अधिक BD चा वर्ग. इथं होईल 225 बरोबर 144 अधिक BD चा वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं. वर्ग तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता हे 144 अधिकचे या ठिकाणी वजा होतील, म्हणजेच काय होईल BD चा वर्ग बरोबर आणि 225 वजा 144 होईल. आता 225 मधून जर 144 आपण वजा केले, त्या दोघांची वजाबाकी येईल पहा या ठिकाणी 81 आणि हा असेल BD चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर BD येईल फक्त आपला 9. किती येईल 9. टोटल BD आला आपला 9. आपल्याला पाहिजे काय इतकाच पाहिजे, C आणि Dच पाहिजे. ओके, तर आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता लक्षात घ्या, परत जर आपण A, B आणि C इतका जर या ठिकाणी त्रिकोण लक्षात घेतला तर याच्याही आपल्याला कर्ण माहिती आहे आणि हा 12 माहिती आहे. हा बेस आपल्याला BC काढता येईल इथं. ओके, आपण याला काय म्हणू शकतो AC चा वर्ग. इथं लिहितो मी AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. इथपर्यंत लक्षात आलं. AC किती आहे आपला 13, 13चा वर्ग करूया. AB म्हणजेच 12 आहे, 12चा वर्ग करूया आणि BC चा वर्ग. इथपर्यंत आलं लक्षात. आता 13चा वर्ग या ठिकाणी लिहूया 169, 12चा देऊया 144 आणि BC जशाला तसं ठेवूया. ओके, आता हे 144 अधिकचे वजा झाले, म्हणजेच BC चा वर्ग बरोबर 169 वजा 144. 9 मधून 5 गेले, 4 गेले, 5 राहतील. 6 मधून 4 गेले, 2 राहतील, 1 गेला 0. म्हणजे BC चा वर्ग बरोबर 25. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर BC बरोबर किती आलं 5. किती आलं 5. आता इथपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला हा BC 5 माहित झालेला आहे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर B आणि D इथपर्यंत माहित झालेलं 9. आपल्याला काढायचं काय C आणि D इतकाच काढायचं आहे. ओके, तर मग टोटल BD मधून BD जो आहे टोटल तो आपल्याला किती आहे 9 बरोबर. आपल्याला हे आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे BC अधिक CD असं होईल. BD आहे 9 बरोबर BC आहे 5 अधिक CD आपल्याला माहित नाही, मग हा अधिकची इकडे वजा, म्हणजे त्या ठिकाणी 9 वजा 5 होईल. तो येणार आपला CD आणि तो आलेला आपला 4. किती आलेला आहे 4 CD. काय अडचण? ओके, तर आता या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी लाईक करायचं, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.